ही ही प्रेस घेण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा असा ते प्रोजेक्ट झालं होतं की दिवसाढवळ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये शिरलं आहे आणि ते शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे प्रायमा फेसी तसं ते वाटत होतं. परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो हे सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आलं आहे की तसा तो काही प्रकार नाही आहे. कारण तिथे जरी थोड्या बहुत गोष्टी अस्ताव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी लॉस आहे त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे पुढे जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली तर तिच्या घरच्यांचंच इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि मग अजून सखोल तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की तिचा पती, कारण ही मुलगी ही नवविवाहित होती, 7 महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तिच्या पतीनेच तिचा खून केला. आणि ह्यामध्ये आम्ही प्रेस नोटमध्ये पण म्हटलं आहे की तिच्या चारित्र्यावर संशयाच्या कारणांमध्येच त्यांच्यामध्ये वाद झाला असावा, यापूर्वी पण होत होते आणि त्याची परिणती त्या महिलेच्या खुनामध्ये झालेली आहे. पती जो आहे, जो आमचा आरोपी आहे, जो खुनी आहे, तो BSc केमिस्ट्री झालेला आहे, MBA शिकलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही जी पहिले FIR जी घेतली त्या FIR मध्ये आमचा कंप्लेनंट सुद्धा हाच आहे, स्वप्नील शामराव रणपिसे, वय वर्ष 26. ह्यानीच ही फिर्याद दिली की बा माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला आणि घरात कोणतरी शिरलाय, अज्ञात व्यक्ती शिरला, म्हणून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणाने खून केला अशी आम्ही ती तक्रार घेतली होती. यामध्ये अजून एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अवगत करण्यामागचा उद्देश हा सुद्धा आहे की हा खून केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक शॉक सुद्धा आपल्या पत्नीला दिला. तो सुरुवातीला असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला आणि अत्यंत निर्गुणपणे त्या सदर महिलेचा खून झाला. ह्याच्यामध्ये ही सुद्धा काही लोकांनी शंका उपस्थित केली होती त्या दिवशी की त्यांच्यावर काही शारीरिक आणि लैंगिक अत्याचार त्या स्त्रीवर झालेले आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टींची आज 4 दिवसांनंतर आम्ही जेव्हा आपल्या समोर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही शहानिशा केलेली आहे की ते इलेक्ट्रिक शॉक सुद्धा त्या पतीनेच, म्हणजे जो खुनी आहे त्यानेच तिला दिलेले आहे आणि त्या संदर्भाने त्याने कबुली दिली आहे आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही. ह्याबद्दलचा आमच्याकडे डॉक्टरचा अभिप्राय सुद्धा आहे. ओके.